तलाठी भरती परीक्षेच्या निकालात गोंधळ, उमेदवाराला मिळाले 200 पैकी 214 गुण. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला बघू नवीन काय विशेष. राज्यात तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. त्यासोबत भूमी अभिलेख विभागाने 6 डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती. याआधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तर तालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. दरम्यान या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात मोठा गोंधळ झाल्याचे उघड झाले. राज्यातील तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत 200हून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या ट्विटरवर केलेल्या आरोपानुसार 2 निकाल एकाच व्यक्तींचे आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 दिवसाचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 गुण आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 गुण घेऊन टॉप केले आहे. यावरून समजून जावे की पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांचे रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. याची सर्वांची CCTV पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे असा आरोप केलाय. तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे. निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतोय. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अशा बऱ्याच मुलांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र्य प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखवून दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद.